तर सामन्याला होते सुरुवात. सलामीवीर फलंदाज तुषार चिकणे, आतिश कुंभार. पहिल्या ओव्हरसाठी हरी जाधव. डावाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील, मोठी अपील मैदानावरती आपण पाहतोय, परंतु ते नकार कळवलाय पंचांनी. पॅडांनी बॉलचा संपर्क नाही. पहिला चेंडू निर्धाव आला. मुळशी टेनिस क्रीडा असोसिएशन अंतर्गत हाफ मधून आपण सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी संघाला बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचताना पाहिले. मुळशी ओपन हाफ मधून कुठला संघ खर तर बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणार त्यासाठी ही लढत आपण पाहतोय. पाच षटकांची लढत आणि या लढतीमध्ये नक्कीच आपण पाहतोय पहिला डॉट बॉल, परंतु त्यानंतर तुषार चिकणेच्या बॅटमधून आलेला एक पॉवरफुल बिगिट षटकार. सहा धाव्यांनी संघाचं खातं नक्कीच आपण पाहतोय उघडलं जात आहे. 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. हरी जाधव षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय. पेठ शहापूर अंबवणे संघाकडून मुळशी तालुक्यामध्ये एक दर्जेदार क्रिकेट खेळलेला हरी जाधव आपण पाहतोय. समोर तुषार चिकणे बावधन संघाचा प्रमुख फलंदाज आणि आज कॅप्टनशिप करताना आपण पाहतो तुषार चिकणे यांच्या खांद्यावरती आहे. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला खेळला. वाऱ्याचा प्रचंड वेग आज प्रामुख्यानं जो मैदानावरती आपण अनुभवतोय. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारा वाऱ्याचा वेग आहे. षटक क्रमांक पहिलं वाऱ्याच्या अपोजिट एंडला मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजी होते. हरी जाधव ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. मुळशी हाफ मधून आपण पाहिलं, मुळशी ओपन हाफ मधून यावेळेस आतिश कुंभार स्ट्राईक ऑन आले. फुल टॉस बॉल रिव्हर्स खेळला आणि 2 फिल्डर मधून गॅप शोधत चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावींसाठी चौकार. या चौकारानं धावफलक पुढे गेले. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 11. जयभवानी चषकातील या स्पर्धेतील आजचा अंतिम दिवस आहे. क्वार्टर फायनलची मॅच सुरू आहे. ओहो, इथे बॅट चेंज. फार मोठा चान्स मिस झालेला आहे. डायरेक्ट हिट केले परंतु फलंदाज घरट्यामध्ये सेफ पोहोचला. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. एका चेंडूवरती खर तर मोठा चान्स मिस झालेला आहे. मागच्या मॅच मध्ये आपण कृष्णा कालेकरचा झील सुटलेला पाहिला. नेरे संघाकडून चूक झाली. त्यानंतर शेवट गोड केला कृष्णानं. अंतिम षटकामध्ये 20 धावा कुठून काढल्या आणि त्याच 15 धावेंनी खर तर हडशी संघ जिंकला. बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचला. आतिश कुंभारला जीवदान दिले गेले. फार मोठं जीवदान आहे. यावेळेस सलगाताने ड्राईव्ह केला बॉल. कव्हर्सला फिल्डर सुमित. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. अविनाश भाऊ कानगोडे, अमोलदादा शिंदे स्पोर्ट फाउंडेशन संघ, सागर आंग्रे संघाचे संघनायक आहेत. आणि आज संघामध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्यानं लीग मॅचेस मध्ये खेळलेले खेळाडू पाहायला मिळतात. त्यासोबतच रोहित गोंते देखील संघामध्ये ऍड झालेले आहेत. एकंदरीतच मैदानावरती ऋषी भिलारे पाहायला मिळतात. ऋषी चव्हाण आहेत, अथर्व पवळे आहेत, स्पर्शद गोळे आहेत, कृष्णा कालेकर, सुमित बोडके, सागर आंग्रे कॅप्टन आणि या त्यासोबतच किरण देखील आपल्याला पाहायला मिळतात. हरी जाधव ही प्लेइंग 11 मैदानावरती आपण पाहतोय. दरम्यान दुसऱ्या बाजूला आतिश कुंभार, ज्या आतिशनं प्री क्वार्टरची जी लढत झाली रुद्रा 11 संघाच्या विरुद्ध सामनावीर पुरस्कार पटकावला, विकेट्सही घेतल्या, फलंदाजी देखील जोरदार केली. तो आतिश कुंभार अलीकडच्या काळामध्ये बरंचसं लेदर बॉलचं क्रिकेट गाजवणारा आतिश कुंभार आहे आणि नक्कीच एक चांगल्या लेवलवरती लेदर बॉलचं क्रिकेट देखील आतिश खूप मोठ्या प्रमाणावरती गाजवत आहेत. त्यासोबतच मुळशी तालुक्यामधून बायकर मॅन ही पदवी देखील त्यांना मिळालेली आहे. 2 व्हीलर बाईक देखील पटकावलेला आहे. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजीच्या मार्कवरती अथर्व पवळे उर्फ बंटी पवळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 14. पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं. या षटकामध्ये आतिशचा कॅच ड्रॉप झाला. रनआउटचा देखील चान्स मिस झाला. धावा मिळाल्यात एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. 14 5 ओव्हरची मॅच आहे. मुळशी ओपन हाफ मधील ही क्वार्टर फायनलची लढत.
कमीत कमी 31,000 जास्तीत जास्त 1,00,000 रुपयांचा हा सामना आहे. फुल टॉस बॉल होता. थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक आणि त्यानंतर मिळते 1 धाव. एका धाव्यानं धावफलक पुढे गेले. स्कोर कार्ड वरती 15 धावा पाहायला मिळतात. ए टू झेड क्रिकेट ग्राउंड म्हटलं की सातत्यानं क्रिकेटसाठी आपण पाहतोय बिझी असणारं क्रीडांगण, फ्लड लाईट्स आहे, त्यामुळे नक्कीच डे नाईट फॉर्मॅटमध्ये अनेक स्पर्धा या मैदानावरती पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात. जय भवानी चषक ही स्पर्धा आपण पाहतोय डे फॉर्मॅटमध्ये नक्कीच पार पडते. दरम्यानचा चेंडू उजव्या स्टिचच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. रायझिंग स्टार पिरंगुट या संघाकडून खेळणारा अथर्व पवळे गेल्या खरं तर 2-3 सीझन पासून सातत्यानं मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण रायझिंग स्टार टीमला पाहतो, अथर्व पवळेला पाहतो, स्पर्शत गोळेला पाहतो. जबरदस्त खेळ यावेळेस टप्प्यात दिलाय. जसा आलाय तसा भिरकावलाय. लांबच लांब, खूप लांब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषार चिकनेच्या बॅटमधून खणखणी षटकार. विकास 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 22 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये बंटी पवळे पहिला बॉल वरती 1 धाव, त्यानंतर वाईड आला. परंतु त्यानंतर नक्कीच अगदी बॅटच्या पुढे बॉल टाकल्यानंतर त्यावरती तुषार चिकनेनं जबरदस्त अटॅक केला. 22 धावा. हो 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 यावेळेचा बॉल देखील ज्वेष्टीच्या बराचसा बाहेर. वाईड चेंडूचा इशारा. संघाचा धावफलक एका धावेनं पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 23 धावा जे आपल्याला पाहायला मिळतात. आर के इव्हेंटच्या सुंदर बाउंड्री रूफ्स आपल्याला मैदानावरती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. सुंदर क्रीडांगण आहे, चांगली खेळपट्टी आहे. यावेळेस अजून एक आसमानी टोला. गेंद गई तारामंडल में, आउट ऑफ द पार्क. बिग 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 ब्लास्ट. षटकार. माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, अवतार शिवाचा. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जो चेंडू खर तर बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळला होता, ज्या चेंडूवरती षटकार खेळला, तो चेंडू आणण्यासाठी खर तर तो मॅच बॉल आणण्यासाठी जवळपास बावधन संघातील डगआउट मध्ये जितके खेळाडू आहेत तितके खेळाडू धावले. त्या चेंडूचं महत्व ठाऊक आहे. मॅच बॉल आहे, तो चेंडू थोडासा जुना झालेला आहे, तो भरपूर ट्रॅव्हल होतोय. त्या चेंडूवरती धावा बनतायत. अजून एक समोरची दिशा निवडली. लॉंग ऑन आणि लॉंग ऑन उडवलाय, पाठवलाय. पुन्हा एकदा बॉल सीमा पार. षटकार. या षटकारानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा. बॅटिंग जबरदस्त आहे. तुषार चिकने. आज महेश नानगुडे आपण पाहतोय नक्कीच बावधन संघाकडून मॅच साठी अवेलेबल नाहीये. खुल्या गटातील क्रिकेट खेळण्यासाठी खरं तर आपण पाहतोय ते नक्कीच आउट ऑफ सिटी, आउट ऑफ टाउन आहेत आणि मैदानावरती आता तुषार चिकनेची जबाबदारी घेत आहेत. कित्येक काळ बावधन संघाकडून तुषार चिकनेला आपण या खरं तर क्रमांकावरती फलंदाजीसाठी पाहिलेलं आहे. आणि वैयक्तिक 6 चेंडू 25 धाव्यांवरती खेळताना तुषार चिकने सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार, एक वाईडही होता. हो 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 यावेळेस फुल टॉस होता. ऑन साइडला खेळलाय सागर आंग्रे. चपळ गतीने आलेत आणि इथे एक धाव पूर्ण केली जाते. थोडस मैदानावरती आपण पाहतोय हळूवारपणे धाव्यासाठी स्टार्ट केला. लेझे अप्रोच खरं तर पाहायला मिळाला, परंतु जसं पाहिलं की सागर वेगानं बॉलवरती येत आहेत तसं तुषारनं देखील थोडंसं आपला धावेचा वेग वाढवला. ती धाव पूर्ण केली. आतिश कुंभार ऑन स्ट्राईक तयार. हो शॉर्ट बॉल होता. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न, फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. अपेक्षा नव्हती, गरज नव्हती, परंतु कृष्णा कालेकरनं डायरेक्ट हिट केली. त्यानंतर हो 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 या चुका अपेक्षित नाहीयेत. फलंदाज घरट्यामध्ये सेफ होतात ते सांगतात प्रवीणसाठी आवश्यकता नव्हती, परंतु तिकडे बॅकअप साठी फिल्डर होते. ते चेंडू कलेक्ट करेपर्यंत, थ्रो होईपर्यंत 2 धावा आल्या.
38 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक मैदानावरती संपलेलं आहे. ते दुसऱ्या क्रमांकाचं पॉवर प्ले पूर्णपणे जर आपण पाहिला तर बावधन संघाच्या नावावरती राहिला असं म्हणता येईल. 24 धावा. अथर्व पवळे खर तर लीग मॅचेस मध्ये मित्रांनो अतिशय जबरदस्त खेळला. सुपर ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना या गोलंदाजाने संघाला विजय प्रस्थापित करून दिला. परंतु आता मैदानावरती नक्कीच या लढतीमध्ये तो थोडासा महागडा ठरलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 38. 7 चेंडू 26 वरती तुषार चिकणे खेळतायत. आतिश कुंभारचा एक कॅच ड्रॉप झालेला आहे. तो 5 चेंडू 10 वरती खेळतोय. ओव्हर नंबर 3 साठी प्रवीण साठे उर्फ पप्पू साठे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 38 38 अंकावरती धावफलक. तुषार चिकणेसाठी फिल्डिंग सेटअप पाहू शकाल. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या लगत आहेत. सागर आंग्रे डीप मिड विकेटला. लॉंग ऑनला ऋषी भिलारे पाहायला मिळतात. ऑफ साइडला वायडिश लॉंग पेक्षा कव्हरला सुमित बोडके. कव्हर पॉइंटला डीप मध्ये अथर्व. हो प्रवीण 6 चेंडू मैदानावरती टप्पा थोडासा मागे खेचला. गती कमी ठेवली. चेंडू आलाय डॉट. निर्धावा आहे. इष्टांच्या मागे कृष्णा कालेकर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. थर्ड मॅनला ऋषी चव्हाण. फाईन लेगला हरी जाधव. गलीमध्ये रोहित गोंते आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट केला गेलाय. दरम्यान इथे काय यस चेंडू थेट लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 करत मिळतील धावा 4. आलाय दणदणीत चौकार. या चौकारांना धावफलक पुढे गेले. स्कोर कार्डवरती नक्कीच आकडे बदलत आहेत. 42 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस चेंडू हवेत. स्वतः विकेट कीपर कृष्णा यस चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय. फलंदाज मैदानामध्ये बाद होत आहेत. तुषार चिकणे फर्स्ट विकेट डाऊन. बावधन संघाला बसलाय पहिला आदरा. सेट बॅटर हार्ड हिटर सिक्सर किंग तुषार चिकणे बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. रोहन वेडे पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. आतिश कुंभार आणि तुषार चिकणे या जोडीतील एका फलंदाजानं कमीत कमी एका फलंदाजानं पूर्णपणे 5 ओव्हर खेळून काढायचा असा टीमचा गेम प्लॅन निश्चितच आहे. तुषार चिकणे जरूर आउट झालेत परंतु मैदानावरती आतिश कुंभार नॉन स्ट्रायकिंग एंडला साथ देण्यासाठी रोहन वेडे पाटील आलेत. पहिलाच बॉल नक्कीच बॅटची बाहेर बॉलची कट घेत चेंडू जातोय थर्ड मॅन मध्ये. ऋषी चव्हाण आहेत तिकडे. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलक पुढे जाईल आणि नक्कीच स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 43 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. जय भवानी चषकाचा आजचा अंतिम दिवस. मराठी भाषा गौरव दिन प्रामुख्याने आपण पाहतोय. आडव्या बॅटने उडवलाय हा बॉल सरळ स्क्वेअर लेगला. हो जो प्लॅन होता जो मनसुबा होता तो उद्ध्वस्त केलाय. आतिश कुंभार जाळ्यामध्ये अडकलाय. स्पर्शत गोळीने टिपलाय कमालीचा कॅच. आतिश कुंभार बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये आशिष कुंभार. एक बंधू गेलाय तर दुसरा बंधू आता मैदानावरती दाखल झालेला जो आपल्याला पाहायला मिळतोय. बंधूंच्या जोड्या याबद्दल निश्चितच आपण बरीचशी चर्चा मुळशी तालुक्यामधून देखील करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण भारतीय संघामध्ये देखील पाहतो. इतर देखील अनेक जे संघ आहेत त्यामध्ये देखील बंधूंच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. आशिष न्यू बॅटर मैदानावर 3 झालेले आहेत. प्रवीण साठेचे षटक चांगला स्पेल प्रवीणचा सुरू आहे त्यामुळे मैदानावरती नक्कीच कुठल्या पद्धतीने रिस्क न घेता या शेवटच्या बॉलवरती कुठली धाव नाहीये. 2 प्रमुख फलंदाज बाद केलेत. तुषार चिकणे आणि आतिश कुंभारची विकेट. फक्त 5 धावा आल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे डॉमिनेटिंग पोझिशन मध्ये होते बावधन स्पोर्ट क्लब संघ. परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये अविनाश भाऊ कानगुडे अमोल शिंदे फाउंडेशन संघाने कमबॅक केलंय आणि धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिली 2 षटकं आपण पाहिली. धावेंचा प्रचंड महाकाय डोंगर खर तर उभा राहिला.
षटकार चौकार आले, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी झाली, फुलटॉस चेंडूवरती आक्रमण केले गेलं, फुल शॉट खेळले गेले. परंतु मैदानावरती आता नक्कीच इथे ओव्हर नंबर 3 मध्ये प्रवीण साठेनं थांबून ठेवलेला आहे. 5 षटकांची लढत. या लढतीमध्ये नक्कीच आपण पाहतोय एका गोलंदाजाला 2 ओव्हरचा स्पेल हाताळण्याची मुभा निश्चितच आहे. आणि आता प्रवीण साठे अजून एक षटक निश्चितच हाताळेल. दरम्यान ओव्हर नंबर 4 साठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय सज्ज होताना पाहायला मिळतात. स्वतः संघनायक कॅप्टन सागर आंग्रे बॉलिंग मार्क वरती दाखल झालेले आहेत. एस्टनच्या मागे प्रवीण साठे, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये थर्डमॅनला रोहिदास गोंते, फाईन लेगला ऋषी चव्हाण. क्षेत्ररक्षण सजावट आपण पाहू शकाल रोहन वेडेचा स्ट्रॉंग झोन ऑन साइड आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट या रिजन मध्ये तो जास्तीचे आक्रमण करतो. लॉंग ऑन डीप कॉर्नर देखील काही तो चांगले फटके जरूर खेळतो सागर आंग्रे. पहिलाच बॉल ऑफ्टनच्या बाहेरून फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, गुडघा टेकवत खेळायचा होता. पॉइंटला फिल्डर कृष्णा आले चेंडूच्या खाली, टिपताय झेल. रोहन बॅक टू द डगआउट. DJ Vikas. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऋतुराज खरेकर. मॅन फ्रॉम लवळे मैदानावरती आपण पाहतोय. सातत्यानं या मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय एक वेगळं नातं या खेळाडूचं जरूर आहे. आज घरच्या मैदानावरती खेळत असताना बहुजन स्पोर्ट क्लब संघाकडून संधी मिळाली. ओपन हाफ आहे, त्यामुळे नक्कीच तालुक्यातील कुठल्याही टीम मधले खेळाडू तुम्ही आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेऊ शकता. आणि ऋतुराज खरेकरला संधी मिळते. टोपण नाव मन्या, या टोपण नावानं ओळखला जाणारा ऋतुराज खरेकर आहे. तो मैदानावरती दाखल झालाय. समोर सागर आंग्रे द लिजेंड. पहिलाच बॉल सागरचा ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, स्वतः सागर चेंडूच्या खाली. ओ कॉट अँड बोल्ड. ऋतुराज खरेकर बॅक टू द पवेलियन. खातं उघडलेलं नाहीये, 0 वरती बाद. पहिल्या चेंडूवरती ऋतुराज खरेकर कॉट अँड बोल्ड होताना पाहायला मिळालाय. सागर आंग्रे फॉलो थ्रू मध्ये थोडासा पुढे येताना सुपर कॅच होता सागरसाठी. ऋतुराजचं खातं उघडलेलं नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बहुधन स्पोर्ट क्लब संघाकडून न्यू बॅटर मैदानावरती आलेले आहेत. अजिंक्य वाघमारे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट. लो फुल टॉस होता, आडव्या बॅटनं स्वीप केलाय. बंटी कमालीची फिल्डिंग मैदानावरती बंटीची पाहायला मिळते. स्क्वेअर लेग मधून किरण देखील चेंडूच्या आसपास पोहोचले होते. मिड विकेटला बंटी पवळे. गुड स्टॉप, केवळ मिळते एक सिंगल. पहिल्या 2 षटकांमध्ये गेम मध्ये जे घडलं त्या व्यतिरिक्त आपण पाहतोय विपरीत परिस्थिती खरं तर पुढच्या 2 षटकांमध्ये मैदानावरती पाहायला मिळते. सागर आंग्रे यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा थोडस पाय घसरलाय फॉलो थ्रू मध्ये. त्यानंतर हा नो बॉल अतिरिक्त धाव. तर पुढचा चेंडू फ्री हिट असेल. आशिष कुंभार स्ट्रायकिंग एंडला मैदानामध्ये तयार आहेत. अवफलकावरती 45 धावा आहेत 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. एक बॅटनं एक नोची. फ्री हिट ऑन. फ्री हिटचा बॉल फुल टॉस टाकलाय. पिकअप शॉट खेळलाय लॉंग ऑन मधून. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतायत 6. आलाय पॉवरफुल बिग हिट षटकार. डीजे 51 धावा धावफलकावरती आहे. सांघिक अर्धशतक नक्कीच या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. डेड बॉल मृत चेंडूचा इशारा पंच नक्कीच या ठिकाणी कळवत आहेत.
या षटकामध्ये खरं तर ही मस्ट निडेड बाउंड्री होती, मस्ट निडेड बिग हिट होता, कारण मागच्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्या. या षटकामध्ये 2 धावा. फ्री हिटच्या बॉलवरती लायसन होतं फलंदाजाकडे विकेट खेळण्यासाठी, परंतु यावेळेस गतीनं बीट केलंय. स्लोअर वन टाकला, टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेरील बाजूस वळण घेणारा हा चेंडू मैदानावरती आलाय. डॉट बॉल. आशिष कुंभार 51 धावा धावफलकावरती आहे बावधन संघाच्या. 4 फलंदाज बाद झालेत. पुन्हा एकदा यावेळेस बुंद्यात टाकलेला बॉल उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. लई दिसानं झाली या भेट, आवशेट लई दिसानं झाली या भेट, आवशेट लई दिसानं झाली या. पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलकावरती धावा होत्या 38. त्यानंतर प्रवीण साठे बॉलिंग मार्कवरती आला. तुषार चिकणे, त्यानंतर आतिश कुंभारला त्यानं मैदानावरती बाद केलं. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा 43 पाहायला मिळाल्या. तर सागर आंग्रेच्या या षटकामध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये नक्कीच 14 रन्स त्यांना पाहायला मिळाल्या. एकंदरीतच धावफलकावरती 57 धावा आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. सागर आंग्रेनं देखील सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवले. बॅक टू बॅक विकेट्स जरूर प्राप्त केले, परंतु त्यानंतर षटक थोडंसं महागडं जरूर, कारण पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव नव्हती. पुढच्या 4 चेंडूवरती 14 आल्या, ज्यामध्ये 2 षटकार आशिषच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 4 ओव्हर नंतर धावफलक 57, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. आता अखेरचे 6 चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती पुन्हा प्रवीण साठेकडे संघ नक्कीच जाणार आहे, कारण या अगोदर चांगले षटक हाताळले. 5 धावा खर्च करत तुषार चिकणे, आतिश कुंभार दोन्ही सेट बॅटरला त्यांना आउट केले. त्यामुळे मैदानावरती निश्चितच आता प्रवीण साठे हा संघाचा अत्यंत विश्वासू गोलंदाज आहे. लास्ट ओव्हरमध्ये समोर अजिंक्य वाघमारे, आशिष कुंभार ही जोडी, दोन्ही खेळाडूंनी, दोन्ही फलंदाजांनी एकमेकांसोबत काहीशी चर्चा केलेली आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आपल्याला किती रन्स हव्यात हे टार्गेट खरं तर मनामध्ये आता सेट केलेलं असणार आहे. योजनाखा मार्गस्थ वा बेभान लढा. यावेळेस फुलटॉस होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आधीच खरं तर मन बनवलं होतं. प्री डिटरमाइंड शॉट होता. दरम्यान इथे तिसऱ्या पंचांची मदत जी घेतली ती धावबादसाठी. अनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांना विचारणा करतात. पाहूया फलंदाज बाद असेल की सेफ असेल, हे तिसरे पंच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. एक धाव घेण्याचा खरं तर हा प्रयत्न होता. फुलटॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानावरती, तिकडे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिळाले फक्त 1 धाव. परंतु ती देखील ग्राह्य आहे की नाही हे तिसरे पंच आपल्याला सांगतील. फलंदाज सेफ आहे की नाही ही माहिती नक्कीच हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. तर अंपायर चेक करतायत, परदेशी सर आहेत स्पर्धेमध्ये. अजय आवळे सर, संजय भालेराव सर आपण पाहतोय. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळ. दरम्यान OUT आउट, फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद असणार आहे. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. स्ट्राईक फक्त रोटेट होईल. आशिष कुंभार आता स्ट्राईकिंग एंडला खेळतील. तर नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानामध्ये इन होताना प्रतीक नानगुडे आपण पाहणार आहोत, जे दाखवत होताना पाहायला मिळणार आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये प्रवीण साठे आला, पहिलाच बॉल, त्यावरती रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळाली. दरम्यान आता अजून 5 चेंडू आहेत. आशिष कुंभार चांगल्या टच मध्ये. आशिषच्या बॅटमधून जर आपण पाहिलं 57 धावा धावफलकावरती आहे. प्रतीक नानगुडे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. सत्तावन्न धावा धावफलकावरती आपण पाहतोय. परत एकदा बुंद्यात टाकलेला बॉल उडवला. चेंडू ऑन साइड डीप कॉर्नरला. हरी जाधव चेंडूच्या मागे थांबवला चेंडू. गुड स्टॉप. या चेंडूवरती मिळतायत 2 धावा, परंतु प्रवीण साठे थोडेसे निराश जरूर पाहायला मिळाले. बहुधा एकच धाव या चेंडूवरती देण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु दूर गेला होता बॉल. 2 धावा मिळाल्या. स्लो टाकलाय, धीम्या गतीने टाकलेला बॉल, परंतु दिशा खराब आहे. उजवेष्टीच्या बाहेर अजय आवळे सर कळवतात इट्स अ वाईट बॉल. 60 धावा धावफलकावरती आहे. 5 षटकांमध्ये 60+ धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय. एक चांगलं टार्गेट निश्चितच या खेळपट्टीवरती फायटिंग टोटल या मैदानावरती जरूर मानले जाणार आहे. 60 अंकावरती धावफलक. 5 फलंदाज बाद झालेत. पुढचा चेंडू
ओ हो हो, यावेळेसचा चेंडू आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, फिरकीची जादू पाहायला मिळते प्रवीण साठेच्या आणि मैदानावरती पुन्हा एकदा चेंडू आलाय डॉट, निर्धाव चेंडू जो इथे पाहायला मिळतोय. 60 अंकावरती धावफलक स्थिरावलेला आहे, जिथे सुरुवात चांगली होती. दरम्यान यावेळेस खडे खडे, वा वा वा, काय ती ताकद, काय तो फटका, सगळं कसं एकदम ओके मध्ये, बॉल कव्हर्स मध्ये, सीमा पार षटकार. थँक्यू. या षटकारानं धावफलक पुढे 66. हो, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर ना बाहेरील बाजू सोडवला हा चेंडू. लेग ब्रेक मैदानावरती नक्कीच आपण पाहतो की ताकद राहिलेली आहे प्रवीण साठेची. धावफलकावरती 66. शेवटचा बॉल आणि हा चेंडू देखील मागच्या बॉलचा हलकासा ऍक्शन रिप्ले, काहीशी अपील, परंतु मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय फलंदाज सेफ आहे. हा चेंडू आलाय डॉट. षटक संपलेलं आहे ते 5व्या क्रमांकाचं. फर्स्ट इनिंग कंप्लीट झालेले आहे आणि धावफलकावरती 66 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये, ज्यामध्ये 4 धावा एक्स्ट्राच्या आहेत, अतिरिक्त स्वरूपाच्या आहेत आणि एकंदरीतच 66 धावा धावफलकावरती या नोंदवल्या जात आहेत. 67 इज अ टार्गेट. 67 धावांचं आव्हान फर्स्ट इनिंग झाल्यानंतर नक्कीच अविनाश भाऊ कानगुडे, अमोलदादा शिंदे स्पोर्ट फाउंडेशन संघामध्ये छोटीशी टीम मिटिंग, टीम हडल खरं तर या ठिकाणी होते. फर्स्ट इनिंग मध्ये 66 बनल्या गेल्यात. या खेळपट्टीवरती चांगली टोटल आहे. चेजेबल टार्गेट देखील नक्कीच मानलं जाईल, कारण बॅटिंग ऑर्डर तसा अतिशय जबरदस्त आहे. पूर्ण 11चे 11 खेळाडू आहेत ते खरं तर आपापल्या स्थानिक संघाकडून खेळणारे प्रमुख ऑलराऊंडर आहेत. त्यामुळे मैदानावरती हे टार्गेट खरं तर अमोलदादा शिंदे, अविनाश भाऊ कानगुडे 11 संघासाठी फार मोठं निश्चितच नाहीये, परंतु बावधन संघाकडे त्या पद्धतीचे गोलंदाज नक्कीच आहे की जे मैदानावरती सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये विकेट्स मिळवतील, प्रेशर क्रिएट करतील. त्यामुळे सेकंड इनिंग मध्ये निश्चितच आपण पाहतोय हे बॅटल आणखी रंगतदार होणार, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नसणार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात नक्कीच आपण या ठिकाणी करणार आहोत. चला घाई करा, बावधन संघाला विनंती आहे, स्पीडअप करा. बावधन स्पोर्ट क्लब संघामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर आज मुळशी एक्सप्रेस राजू पवार देखील संघामध्ये ऍड झालेले आहेत. त्यांची देखील गोलंदाजी पाहायला मिळेल. तर स्पर्धेच्या निमित्तानं निलेश भाऊ काटे यांचं आगमन झालेलं आहे. भाऊंचं देखील जय भवानी चषकामध्ये स्वागत आहे. सुनील मारणे मामा देखील उपस्थित आहेत. आजही प्रामुख्याने आपण पाहतो ते वेळात वेळ काढून आलेले आहेत, त्यांचे आपण स्वागत करूयात. तर दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होईल. कमेंटरी बॉक्स मध्ये होईल हलकासा बदल. यानंतर पुन्हा एकदा गोपी जाधव सर आपल्या समेत जोडले जातात. या सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. योगेश सावळे सरांचा आवाज आपण ऐकला. जय भवानी स्पोर्ट्स क्लब आयोजित जय भवानी चषक 2026 अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये दुसरा क्वार्टर फायनलचा सामना सध्या रंगलाय. पहिला डाव संपला. बावधन स्पोर्ट्स क्लबने धावा बनवल्यात 5 षटकांच्या समाप्तीनंतर. 66 धावा. आता या सामन्यामध्ये 67 धावांचं लक्ष सेट केलेलं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अविनाश भाऊ कानगुडे आणि अमोल भाऊ शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमच्या समोर 30 बॉल मध्ये 67 धावांचं लक्ष आता सेट केलेलं आहे. चला, 2 फलंदाज लवकर मैदानामध्ये येऊ द्या. दोन धुरंधर डावाला सुरुवात करतील. 30 बॉल मध्ये 67 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य.
पण या दोन शब्दांच्या मध्ये असेल ती तुमची मेहनत. सेमी फायनलचे तिकीट बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर त्यासाठी हा सामना जिंकणं भरपूर गरजेचं आहे दोन्ही टीमसाठी. बावधन क्रिकेट क्लब बावधन आज महेश नानगुडेच्या उपस्थितीमध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय. पहिल्या डावाची सुरुवात चांगली राहिली परंतु दुसऱ्या डावामध्ये तसाच उलटफेर केला जाईल का. चला क्षेत्ररक्षण सेट झाला असेल, दोन फलंदाज पोहोचलेत आणि दुसऱ्या डावाला त्वरित सुरुवात होईल. यानंतर रंगतील उपांत्य फेरीच्या लढती, तिथून ते बॅटल रंगेल. अंतिम सामन्यासाठी कोणते संघ पोहोचतील फायनल लिस्ट म्हणून हा संपूर्ण सोहळा आजच्या दिवसामध्ये शेवटच्या दिवसामध्ये यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड बाबा. आणि आजचा दिवस देखील तुम्हा सर्वांसाठी गोड दिवस आहे, सुवर्ण दिवस आहे. मराठी भाषा दिन. सत्तावीस फेब्रुवारी आज मराठी भाषा दिन. तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. लाभले अमास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. पहिलाच बॉल चांगला यॉर्कर होता आणि तो खेळलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने पोहोचलाय आणि पहिल्या बॉलवर फक्त एक धाव. एका धावेने सुरुवात केली. आतिश कुंभार. लेदर क्रिकेटचे धडे खूप चांगले गिरवलेत. बरोबरच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील या खेळाडूने आपल्या खेळाच्या जोरावर चांगली छाप पाडली. त्याच्या समोर आहे आता स्ट्राईक एंडला ऋषिकेश भिलारी आणि स्पर्शसाठी हा बॉल लो फुल टॉस होता. पायावर टाकलाय, मिडॉनच्या डोक्यावरून खेळलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार, 4 धावा. मिडॉन 30 यार्ड वर्तुळामध्ये होता, त्याच्या डोक्यावरून खेळलाय कारण पॉवर प्ले चालू आहे. दोन खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. आतिशच्या विरोधामध्ये तो चौकार आलाय. 5 धावा धाव फलकावर. स्पर्शासाठी पुढचा चेंडू, पुन्हा फुल टॉस. या वेळेला निवडलंय लॉंग ऑफचं क्षेत्र आणि बॉल सरळ पोहोचलाय सीमा पार. एफर्टलेस षटकार. पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग. डगआउट मध्ये आता जल्लोष ऐकायला मिळतोय. पप्पू साठेने पहिल्या डावात गोलंदाजीमध्ये खूप चांगली कमाल केली. धावा रोखल्या, विकेट्स घेतल्या आणि त्यामुळे जास्त धावसंख्या उभारली गेलेली नाहीये परंतु त्याचा बचाव करायचा आहे. यावेळेला चांगला बॉल आहे, फुल लेंथ, शरीराचा वेध घेतलाय, धाव मिळणार नाही. डॉट बॉल. स्पर्श 2 बॉलमध्ये 10 काढल्या. तिसरा चेंडू त्याच्यासाठी होता, तिथे तो थोडासा चाच पडलाय. फलकावर आहेत, माफ करा, 2 चौकार आले, 1 षटकार होता, त्यामुळे 11 धावा धाव फलकावर आहेत. आणि त्यानंतरचा बॉल बॉडीला रोल करत असताना पाठवून दिलाय सरळ बॅकवर्ड स्पिन लेग, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दोन षटकार. पॉवर प्लेचा चांगला वापर केला जातोय. दोन बंधूंमध्ये आता चर्चा रंगली की नेमकं काय करायचंय. दोन्ही बंधू एकाच टीम मध्ये खेळतात, आशिष कुंभार आणि आतिश कुंभार. पुढचा चेंडू घेऊन आतिश तयार. पुन्हा ओढ विकेटनेच रिवर्स अटेम्प्ट केलाय. चांगलं कनेक्शन, स्वीट साऊंड, स्वीट स्पॉट वर बसलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा. मारायचा तर टॉपचा मारायचा, हल्ला करायचा तर टॉपच्या वर करायचा, हाच इरादा दाखवलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये टॉपच्या बॉलरला अक्षरशः तारे दाखवलीत. डोक्याला मुंग्या आल्या असतील. 23 धावा वसूल केल्या. आतिश कुंभारच्या विरोधामध्ये 67 धावांचं लक्ष आहे. किरण बेरड मॅचचा आनंद घेतोय. काल चांगला खेळला, अर्धशतक बघितलं आपण त्याच्या बॅटमधून. हा एक देखील चांगला खेळाडू आहे. टेनिस क्रिकेट विश्वातला चर्चेतला खेळाडू. वेलकम किरण, आपलं स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये पुन्हा इन ऍक्शन बघायला मिळेल.
म्हणून या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली. 23 धावा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले हा चांगला गेलाय. अविनाश भाऊ कानगुडे, अमोल भाऊ शिंदे, स्पोर्ट्स फाउंडेशन या टीम साठी पॉवर प्ले पहिलं षटक अतिशय चांगलं राहिलं. सुरुवात दमदार केली. फ्लाइंग स्टार्ट. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पॉवर प्ले अजूनही सुरूच असणार आहे. दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना बॉलर तयार. राजेश पवार. पवार म्हटले की पॉवर येते. राजेशला ती पॉवर दाखवावी लागेल. पहिल्या षटकात 23 झाले आहेत, त्यामुळे आता या षटकामध्ये धावा रोखण्याचा खूप मोठा भार त्याच्या खांद्यावर असेल आणि तो भार सांभाळत असताना राजेश पवार दबावातून प्रभाव पाडेल का? समोर स्ट्राइक एंडला. ऋषिकेश पहिला चेंडू फेस करेल. दुसऱ्या षटकातला राजेशच्या विरोधामध्ये पहिलाच बॉल पुढे होता. फुल्ली टाकला आणि तो हवेत खेळलाय. पहिल्या बॉलवर विकेट. ऋषिकेश बॅक टू डग आउट. पहिला धक्का बसतोय. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. अहो लांडग्या मोर सेड्या मेंढ्याची वळवळ जाग्यावरती खेळ ग बया जाग्यावरती खेळ जाग्यावरती खेळ ग बया जाग्यावरती खेळ. मोठी विकेट. पहिलाच बॉल. दुसऱ्या षटकामध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ क्लिअर करू शकलेला नव्हता हा चेंडू आणि त्यामुळे ती विकेट आली. तो पहिला धक्का ब्रेक थ्रू मिळवून दिलाय राजेश पवार. याचाच उल्लेख केला की पवार म्हटले की पॉवर येते आणि ती पॉवर मैदानामध्ये दाखवली. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय. पप्पू साठे या खेळाडूने या स्पर्धेत सर्वाधिक प्रभावित केलंय. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल तो नेहमी चांगला खेळताना दिसला. हडशी गावाला बिलॉंग करतो. प्रवीण साठे, पप्पू साठे स्ट्राइक एंडला आलाय. त्याच्या समोर आहे राजेश पवार. पहिल्या बॉलवर विकेट. 23 ला पहिला धक्का. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. प्रमोट केलंय पप्पू साठेला. लांबच लांब फटकेबाजीसाठी ओळखला जातो, परंतु समोर देखील तेवढाच धुरंधर गोलंदाज आहे, त्यामुळे हे बॅटल रंगेल. पहिला चेंडू पप्पू साठे. दुसऱ्या षटकामध्ये राजेश पवार कडून फुललींचा बॉल. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. हे संपाय सिग्नल. वाईड बॉल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या 24 वर पोहोचली आहे आणि येस आता फिल्डिंग टीमने तो रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. डीआरएचा वापर आणि त्यामुळे आता थोडस वेट अँड वॉच. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये आहेत. परदेशी सर ते पडताळणी करतील, शहानिशा करतील. विकेट किपरचं सांगणं असं आहे की हा बॉल थोडासा आतमध्ये आहे, पण सध्या सॉफ्ट सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय. व्हाईट बॉलची घोषणा मुख्य पंचांनी केली आहे. त्या विरोधात अपील केलंय. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये. कीप रोलिंग. तो निर्णय पारदर्शक. दूध का दूध और पाणी का पाणी. काय असेल या चेंडूची कहाणी पुढच्या काही सेकंदामध्ये येईल. एक अतिरिक्त धाव मिळाली तर ते बरं असेल. दुसऱ्या बाजूला हा चेंडू डॉट बॉल आला तर बरं असेल. अनेक प्रश्न त्याची उत्तर मिळतील. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स हे सर्व कॅमेरामन खूप चांगले कॅमेरा वर्क करतात. प्रत्येक अँगल अतिशय अचूक पद्धतीने पोहोचवला जातो आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांसाठी ती निर्णय घेण्याची प्रक्रिया थोडीशी सोपी होते. अलीकडे क्रिकेटमध्ये भरपूर टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि तेच तंत्रज्ञान टेनिस बॉल क्रिकेट देखील मागे राहिलेलं नाहीये. तिसऱ्या पंचांचा सिग्नल. 67 धावांचं लक्ष्य. 24 धावा. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर राजेश पवारला विकेट मिळाली आणि ती विकेट महत्वाची होती. ऋषिकेशला त्याने बाद केलंय. स्पर्शच्या बरोबरने पप्पू साठे मैदानामध्ये दाखल झाला. पहिला चेंडू त्याच्यासाठी आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. पंचाने वाईड कळवलाय, पण आता तो वाईड आहे का याचं उत्तर वेट अँड वॉच पॉलिसी. हे संपाय सिग्नल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अग्राह्य चेंडू आहे, त्यामुळे समीकरण बदलेल. 22 चेंडू आणि 44 धावा. 23 ला एक अशी परिस्थिती आहे सध्या. पुढचा चेंडू राजेश पवारचा. स्ट्राइक एंडला पप्पू साठे. या वेळेला उंची जास्त आहे. निसटलाय बॉल हातातून. नो बॉलचा सिग्नल आलाय. हा भरपूर वरती होता. ओव्हर दी वेस्ट नाही तर तो डोक्याच्या वरतून गेलाय, त्यामुळे पंचांनी कळवलाय हा नो बॉल आहे. गोलंदाजाला दंडित केलं जाईल. मागच्या चेंडूवर जे कमावलं होतं ते या चेंडूवर गमावले. नो बॉल बरोबरच एक्स्ट्रा धाव आणि आता पुढचा चेंडू फ्री हिट आहे आणि फ्री हिट कुणाला मिळालाय तर जो खेळाडू स्पर्शत
5 बॉलमध्ये 22 वर खेळतोय. पहिल्या षटकामध्ये आतिश कुंभारवर ज्याने हल्ला केला होता तो फलंदाज स्पर्शत स्ट्राईक एंडला फ्री हिटचा बॉल ऑन साइडला हवेत. टायमिंग नो लुक शॉट. कमाल धमाल बेमिसाल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. DJ Vikas. सिंगडीचे षटकार फ्री हिटचा बॉल त्यावर सुपर डुपर हिट हा फटका ऑन साइडला टार्गेट केलं. स्क्वेअर लीगच्या डोक्यावरून खेळलाय. 6 धावा वसूल केल्या. चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. स्पर्शने बॉलला फक्त स्पर्श केला. बॉलकडे पाहिलं देखील नाही आणि त्यानंतर नो लुक शॉटची झलक बघायला मिळाली. काल भारतीय संघाने झिम्बाब्वेला पराभूत केलं. बरेच दिवसांची प्रतीक्षा. अभिषेक शर्माचं अर्धशतक पण तो अजूनही भारतीय संघाचं स्थान निश्चित नाहीये. त्यामुळे तिथे देखील हृदयाचा ठोका चुकलाय. वेस्ट इंडिजच्या विरोधात जर सामना जिंकला तर मात्र पुढे जाऊ शकतील. अनेक समीकरण आहेत परंतु आजच्या दिवसाची समीकरण इथे अनेक संघांना जुळवायची आहेत. मागच्या बॉलवर षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड बरा 31. राजेश पुढचा चेंडू घेऊन स्पर्शसाठी तयार. त्यानंतरचा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. डॉट बॉल जेवढे येतील तेवढे गरजेचे असतील. डॉट बॉल नंतर धावा रोखल्या जातील. धावा रोखल्यानंतर मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये तुम्हाला विकेट मिळू शकेल परंतु त्यासाठी अचूकता गरजेची आहे. समीकरण आहे 20 बॉलमध्ये 36. सामना दोलायमान स्थितीमध्ये चाललाय. दोन्ही टीमसाठी खुलाय. राजेश पुढचा चेंडू घेऊन स्पर्शसाठी. थोडासा दबाव राजेशवर देखील आहे. डेड बॉलचं सिग्नल पंच कळवतात. मुख्य पंच सध्या संजय भालेराव सर. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अजय आवळे सर आपण बघतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये परदेशी सर राजेश पवार. थोडासा वेळ घेतोय समोर स्पर्श सारखा सीट फलंदाज. अजून एक वेळा पुढे सरसावत करण्याचा प्रयत्न. बॉलला दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग रिजन मधून काढलाय. सरळ सीमा पार येतोय. चौकार खणखणीत चौकार. DJ Vikas. डगआउट मध्ये आता हास्य कल्लोळ सागर आंग्रे खूप चांगला खुश देतोय कारण त्याला माहिती आहे मॅच मध्ये आपला शिरकाव झाला. ही मॅच आता चांगल्या पद्धतीने आपले संघातील खेळाडू फलंदाज पुढे घेऊन चाललेत आणि त्यामुळे तू हास्य कल्लोळ. सध्या डगआउट मध्ये वातावरण चांगलं आहे डगआउट मधलं. त्यानंतरचा बॉल पॉइंटच्या दिशेने ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट साठी प्रयत्न केलाय परंतु धाव मिळतीये. सिंगल घेत असताना षटकाची समाप्ती. स्पर्शने शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळला. त्याला माहितीये मी सेट चालू आहे. माझ्या बॅटवर बॉल चांगला स्पर्श करूया त्यामुळे सिंगल घेत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 2 षटकांचा केस संपलाय. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 36 धाव फलकावर आहेत. अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे 18 चेंडूमध्ये 31 धावा. 18 चेंडूमध्ये 31 10.33 ची सरासरी गरजेची असणार आहे. सामना संपलेला नाहीये. जी भूमिका पहिल्या डावमध्ये पप्पू साठेने पूर्ण केली होती गोलंदाजी करत असताना तीच भूमिका आता गोलंदाजांना दुसऱ्या डावामध्ये पूर्ण करायची आहे. तुम्हाला तुमची भूमिका माहीत असणं तुमचा रोल माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या भूमिकेला न्याय द्यावा लागतो. मागच्या मॅच मध्ये तुम्ही काय केलं याला क्रिकेटमध्ये तेवढंच महत्व राहत नाही कारण प्रत्येक नवीन डावामध्ये प्रत्येक नवीन सामन्यामध्ये तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागते आणि त्यामुळे आता 18 बॉलमध्ये 31 धावा. सामना दोलायमान स्थितीमध्ये 10.33 ची सरासरी. आतिश कुंभार कान मंत्र देतोय आपल्या खेळाडूला आपल्या गोलंदाजाला. नेमकं काय सांगायचंय की 18 मध्ये 31 बनवायचे 17.33 ची 10.33 ची सरासरी गरजेची आणि अशा वेळेला तो कान मंत्र मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना गोलंदाज तयार. राहुल दगडे. पहिला चेंडू स्टेप आउट होऊन खेळलाय. कव्हर्स मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे. बनेल प्रेक्षक. बॉल सीमा पार. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सिंगडीचे 6 धावांबरोबर 42 वर पोहोचलाय धावफलक अगेन्स्ट द विंड.
वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं खेळताना देखील तेवढीच दमदार बॅटिंग केली जाते. आणि या वेळेला काठी काढली, स्वीप करण्याचा प्रयत्न, दांडी गुल. पहिला धक्का बसला होता, आता दुसरा धक्का बसलाय. स्पर्श बॅक टू डग आउट. थोडीशी घाई अंगलट आली, फलंदाज होतोय बाद. 42 ला दुसरा धक्का, 16 चेंडू 25 ची गरज. मोठी विकेट. स्पर्श चांगल्या फॉर्म मध्ये घेत होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर इथे टाकला राहुल दगडेने आणि त्याला विकेटची चाहूल लागली. एक सीट फलंदाज बाद झालाय. 42 ला दुसरा धक्का, 16 बॉल मध्ये 25. मैदानाच्या आतमध्ये आशेचा किरण मोरे जो लेफ्ट हँडर बॅटर आहे. पप्पू साठेने अजूनही खातं उघडलेलं नाहीये. 2 चेंडूचा सामना त्याने केलाय, मात्र त्याचं खातं उघडलेलं नाहीये. राहुलचा पुढचा चेंडू, या वेळेला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम ऑन साइडला केलंय. सरळ आलाय चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. फुल कव्हर आहे 43. 15 बॉल मध्ये 19. एफर्टलेस होता, फक्त दिशा देण्याचं काम केलं ऑन साइडला. मिडल स्टंपवर गेला, बॉल आलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिथे मिळाली 6 धावा. षटकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 48. 2 गडी बाद, 15 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. अविनाश भाऊ कानगुडी, अमोलदादा शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन मुळशी विरुद्ध बावधन स्पोर्ट्स बावधन या दोन टीमच्या दरम्यान क्वार्टर फायनलचा हा सामना. इथून जिंकणारा संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये सेमी फायनलला दाखल होईल आणि यानंतर रंगील तो सेमीफायनलचा थरार. राहुल पुढचा चेंडू घेऊन अजून एक वेळा हा चेंडू किरणला पुल करायचा होता, मात्र या वेळेला लवकर कमिट झाला. त्यामुळे चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. 14 चेंडू 19 धावा. मॅच ऑन आहे, गेम ऑन, टीव्ही ऑन ठेवा. आज सामना चांगला रंगलाय. चेंडू शिल्लक आहे 14 बॉल मध्ये 19. 67 धावसंख्येचं लक्ष. 48 ला 2. पुढचा चेंडू पुन्हा राहुलचा किरणसाठी. कोलवट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. बॉल चाललाय सरळ डीप मिड विकेटला. फिल्डर आहे तिथे एकाच ऍक्शन मध्ये पिकअप केलंय बॉलला. तोपर्यंत एक धाव. एका धावेबरोबरच 49 वर पोहोचलाय धाव फलक. 13 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे 18 धावा. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. पप्पू साठी स्ट्राईक एंडला 2 चेंडू आतापर्यंत खेळाय. खातं उघडलेलं नाहीये, अजूनही शून्यावर आहे. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय, पण तो हा खेळाडू जास्त वेळ शांत राहू शकत नाही. त्याचा नैसर्गिक खेळ आक्रमकतेने ठासून भरलेला आहे. शेवटचा बॉल हलक्या हाताने फ्लिक ऑफ द रिस्ट. स्क्वेअर लीग मधून बॉल काढलाय. डीप स्क्वेअर लीग धावेल तोपर्यंत एक धाव मिळाली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय पप्पू साठी. षटकाची होईल समाप्ती. 30 षटकांचा केस संपलाय. 50 धावा धाव फुल कव्हर. 12 चेंडू 17 धावांची आहे गरज. 12 बॉल मध्ये 17. मैदानामध्ये पाणी पाठवलं गेले. पाणी नाही तर हा टेलिग्राम मेसेज पाठवलाय पाण्यासोबत की याच ओव्हरमध्ये सामना लवकर संपेल कसा याची काळजी घ्या, कारण शेवटच्या ओव्हर पर्यंत जर सामना गेला तिथून चांगलं बॅटर रंगू शकेल. 12 मध्ये 17. 8.5 होण्याची सरासरी गरजेची आहे. 12 मध्ये 17. मुळशी ओपन हाफ मधून हा सामना रंगलाय. दोन्ही टीम तेवढ्याच दमदार, तेवढे स्टारकास्ट. पण आज मात्र महेश नानगुडे हा खेळाडू बावधन स्पोर्ट्स बावधन मध्ये दिसला नाहीये. त्याचं कारण दुसऱ्या स्पर्धांसाठी तो टेनिस क्रिकेट विश्वात खुल्या गटामध्ये दाखल झालाय. चला 12 चेंडू 17 धावा. आतापर्यंत जल्लोष होता. थोडीशी शांतता आहे, कारण क्रिकेट कधी रंग बदलेल. क्रिकेटचा अद्भुत खेळ हे सांगता येत नाही. आणि आता 4थ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे राजेश पवार. याआधी एक षटक हाताळलं, तिथे त्यांनी धावा खर्च केल्या 12. एक विकेट होती राजेशच्या खात्यामध्ये. पप्पू आहे समोर. 12 मध्ये बनवायचे धावा जिंकण्यासाठी 17. राजेश
उजव्या हाताने ओढती विकेटने पप्पू साडी या षटकामध्ये पहिला चेंडू, पहिलाच बॉल फुल लेनचा टाकलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेट, काऊ कॉर्नरच्या मध्ये आला बॉल, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय. आतिश कुंभारने बॉल एकाच ऍक्शन मध्ये उचलला, थ्रो केला, कारण त्याला माहिती आहे इथे कोणतीही चूक करून चालणार नाहीये. मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागेल आणि त्याच कल्पकतेने त्याने पहिल्याच बॉलवर कुठली चूक होणार नाही क्षेत्ररक्षणामध्ये याची काळजी घेतली. सिंगलने सुरुवात झाली, 51 वर पोहोचला धावफलक, 11 चेंडू 16 धावांची गरज. किरण स्ट्राईक एंडला, 3 बॉलमध्ये 7 वर घेतोय. आशेचा किरण आहे हा या टीमचा. किरणसाठी पुढचा चेंडू, लॉफ्ट हिट ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वाह काय थांबवलाय बॉल. एक धाव मिळाली, 100% एफर्ट्स कमिटमेंट तिथे क्षेत्ररक्षकाने पूर्ण केले. लॉंग ऑनला लॉफ्ट हिट ऑन ड्राईव्ह होता आणि त्यावर एक धाव मिळाली. 10 चेंडू मध्ये 15, येणारे 4 चेंडू बरंच काही देऊन जातील तर बरंच काही घेऊन जातील. दोन्ही संघांसाठी येणारे 4 चेंडू महत्वाचे आहेत आणि हे षटक सर्वाधिक महत्वाचं. 52 ला 2 आहेत, 10 मध्ये 15 बनवायचेत. पप्पू स्ट्राईक एंडला, 4 बॉल मध्ये 2 वर खेळतोय, अजूनही त्याची शांतता बघायला मिळते. पुढचा चेंडू राजेश, यावेळेला ओढती विकेटने फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय, बॉल सरळ पोहोचलाय डीप मिड विकेट सीमा पार. षटकार, त्याला बॉल पाठवा मैदानामध्ये. थँक्यू. जुना चेंडू पाठवून द्या. अठ्ठावन्न धावा धाव फलकावर. जिंकण्यासाठी 9 बॉल मध्ये आता 9 पाहिजेत. रन बॉल इक्वेशन या सामन्यामध्ये. पप्पू साठी बराच वेळ शांत होता, जसा स्ट्राईक एंड आला फुल टॉस त्याच्यासाठी तोफा होता, तो कबूल केला. जी हा कबूल है असंच त्याने सांगितलं आणि त्यानंतर तो षटकार डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट, 58 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 9 बॉल मध्ये 9 ची गरज. सामन्यामध्ये कमबॅक केला अविनाश भाऊ कानबुडे, अमोल भाऊ शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन टीमने. या खेळला फटका हवेत, गॉट अँड बोल्ड, मोठी विकेट पप्पू साठे. बॅक टू डग आउट. 8 चेंडू 9 ची गरज. It's our star remix. थँक्यू डीजे. संघनायक टीमचा संघनायक आता मैदानामध्ये पोहोचलाय सागर आंग्रे. 8 बॉल मध्ये 9 बनवायचे. पुढचे 2 चेंडू बरेच काही देणारे ठरतील, कारण विकेट इकडे आली आणि ती म्हणजे पप्पू साठेची. मागच्या बॉलवर त्याने षटकार ठोकला, त्यानंतरचा बॉल लवकर कमिट झाला, टॉपिच होता. स्वतः गोलंदाज राजेश पवारने झेल घेतला. कॉट अँड बोल्डच्या रूपाने धक्का इथे बसलाय टीमला. 58 ला 3. लढबैया खेळाडू आहे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये सागर आंग्रे. 8 मध्ये 9 ची गरज. राजेश पवार, विकेट आली आहे, तो आत्मविश्वास विकेटने दिला. मागच्या चेंडूवरचा षटकार पण त्यानंतर विकेटने आत्मविश्वास दिलाय. तोच आत्मविश्वास घेऊन सागरसाठी पहिला चेंडू. फुल टॉस आणि या फुल टॉस वर सागर आंग्रेने पाठवून दिलाय बॉल. मैदानात गेल्या गेल्या सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जिंकण्यासाठी आता फक्त 7 चेंडू मध्ये 3 धावांची आहे गरज. चला मैदानामध्ये चेंडू पाठवा. सेमीफायनल साठी पात्र होईल आता यातून एक संघ. चेंडू शिल्लक आहेत 7. 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायचे फक्त 3 धावा. या चेंडूवर तो सामना संपवला जाणार का? अंतिम दिवस जय भवानी चषक 2026 पहिलंच पर्व आणि पहिल्या पर्वाचा हा दमदार सोहळा आज अंतिम दिवसामध्ये दाखल झालाय. राजेश एक आगळी वेगळी गोलंदाजीची शैली
उजव्या हाताने पुढचा चेंडू वरती विकेटनेच. शेवटचा चेंडू फुल लेनचा ड्राईव्ह केलाय बॉलला. बॉल चाललाय लॉंग ऑनला. हाती स्थिती पोहोचलाय तोपर्यंत एकदा मिळाली. थोडंसं फंबल झालं त्याचा फायदा उचलला आणि आता 2 धावा. त्यातली एक धाव खंडित केली आहे पंचांनी. त्यामुळे एकच धाव मिळेल कारण तुम्ही खेळपट्टीवरून दुसरी धाव पूर्ण केली आहे. एकच धाव खात्यामध्ये. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बनवायच्या 2 धावा. 6 मध्ये 2. आजच्या दिवसातील अंतिम दिवसातील दुसरा सामना. यानंतर सेमीफायनलचे सामने आपल्या समोर येतील. सेमीफायनलचा थरार कसा रंगेल याची देखील अनेक जणांना उत्कंठा लागली. परंतु जसा हा सामना संपेल त्यानंतर सेमीफायनलच्या मॅचेस त्या आपल्या समोर येतील. 6 चेंडूमध्ये 2 धावा. 65 ला 3. अविनाश भाऊ कानगुडे, अमोल भाऊ शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन. पहिलाच बॉल विजय षटकार आणि बरोबरच सेमीफायनल मध्ये पोहोचलाय संघ. अविनाश भाऊ कानगुडे, अमोल भाऊ शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन मुळशी हा संघ सेमीफायनल मध्ये पात्र झालाय. तर टीम बावधन स्पोर्ट्स बावधन या संघाचा प्रवास इथे समाप्तीच्या दिशेने जातोय. हार्ड लक टीम. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आणि या सामन्यामध्ये सामनावीर 11 चेंडूमध्ये 39 धावांचा घनाघात ज्या खेळाडूने पेश केला. 5 षटकार 2 चौकार. तो खेळाडू तो फलंदाज स्पर्शत गोळे ठरलेला आहे. सामनावीर यार दिलदार तुझे कैसा चाहिए प्यार चाहिए कैसा चाहिए It's R-Star Remix. 24 It's
हॅलो. नुकताच पार पडलेला जो सामना आहे त्या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत स्पर्शद गोळे. तर सामनावीर पुरस्कार वितरित केलेला आहे. सन्माननीय सुरेशजी खानेकर साहेबांकडून 500 रुपयांचं बक्षीस स्पर्शदच्या खेळीसाठी होतं, ते बक्षीस हे दिलं गेलंय. मान्यवरांचं मनापासून आभार आहेत. बंद आहे.